राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता, नाना प्रकारे श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील हे कवीश्वर स्तवनाचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत। हे कवीश्वर चिंतनाचं चिंतन करत असताना किंवा त्याचं श्रवण करत असताना हा कवीश्वर चिंतनाचा समास जो आहे, हा कवीश्वर चिंतनाचा समास आपण आपल्या जीवनामध्ये, आपण आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये कसा बसवू शकतो। कवी आणि कवीचं काव्य, कवी आणि कवीच्या काव्यातली प्रासादिकता किंवा कवीनी केलेलं जे कार्य असतं, हा कवी जो असतो ना, हा आपल्यातला भावकवी असतो आणि आपल्यातला प्रेमळ अशा प्रकारचा भावकवी आपल्याला कधी दिसत नाही। आपल्यामधला जेव्हा कवी आपल्या स्वतःला दिसायला लागतो ना, तेव्हा इतरत्र बाहेर कवीचा शोध घेण्याची आवश्यकता असत नाही। आपण काय करतो, आपण आपल्या स्वतःचा शोध आपण घेण्याची आवश्यकता आहे। आपण आपल्या शोधण्याचा प्रयत्न जेव्हा करतो, आपण आपल्याला पाहण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा तो आरसा बघितल्यानंतर आपलं स्वतःचं रूप आपल्याला पाहायला मिळतं, आपल्या स्वतःचं दर्शन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं। पण ते दर्शन असतं ते आपल्या बाह्यांग रूपाचं दर्शन असतं। आपला चेहरा कसा आहे, आपला वेश कसा आहे, आपण कसे दिसतो आहोत, एवढं त्याच्यामध्ये फक्त पाहायला मिळेल। फक्त कवी असं सांगता आहेत किंवा समर्थही आपल्याला उपदेश करता आहेत की नुसतं बाह्यांग आणि बाह्य रूप बघू नकोस, तर तू तुझ्या स्वतःतलं आतमधलं सामर्थ्य एकदा पहा। मुद्दाम आपल्याला चिंतन अशासाठी ठेवावंसं वाटतं की हे चिंतन आपण मुलांसाठी कशा प्रकाराने उपयोगात आणू शकतो। माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यामध्ये ते प्रेम आहे, माझ्यामध्ये भाव आहे, माझ्यामध्ये भक्ती आहे। आपण जेव्हा वरिष्ठांचं काही ऐकत असतो, आपण जेव्हा काहीतरी चांगलं श्रवण चिंतन करत असतो, तेव्हा आपण लक्षात ठेवावं की आपल्यामधलाच कवी आपल्याला ती ऐकण्याची प्रेरणा देत असतो। आपल्यामधलंच प्रेम ते आपल्याला पाहण्याची कला देत असतं। म्हणून समर्थांची इथे असं सांगणं आहे किंवा त्यांची शिकवण आहे की कवी जे आहेत, ही कवी व्युत्पन्नाची योग्यता आहे आणि कवी सामर्थ्यवंतांची सत्ता आहे। आता सामर्थ्यवंत कोण आहे, तर तो सामर्थ्यवंत जो आहे, जेवढं आपण आपल्यामधलं सामर्थ्य पाहण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा ते सामर्थ्य जे आहे, हे सामर्थ्य आपल्यामध्ये लपलेलं आहे। नेहमी आपण लक्षात ठेवावं की अज्ञानी माणूस, अविचारी माणूस काय करतो, आपण पाहतो की काही काही मुलं सुद्धा एक वेगळ्या विचारांच्या मध्ये जातात, वेगळ्या विश्वामध्ये जात असतात। पण वेगळ्या विश्वामध्ये गेल्यानंतर त्यांना असं पाहायला मिळतं, एक ना एक दिवस त्यांना असं शिकायला मिळतं की आपल्यामधलं जे अज्ञान आहे, आपल्यामधली जी कमतरता आहे, आपल्यामधली जी त्रुटी आहे, त्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो। आपण जर स्वतः ते चिंतन चांगलं केलं, आपण जर स्वतः चांगला अभ्यास केला, आपण जर आपली दिनचर्या नियमित ठेवली आणि सुंदर जर चांगल्या प्रकाराने आपण राहण्याचा प्रयत्न केला, तर नक्की आपल्यातल्या चांगल्या स्वभावाचं दर्शन आपल्याला घडत असतं। आपला स्वभाव चांगला आहे, आपल्यामध्ये ते प्रेम आहे, आपल्यामध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती फक्त आपल्याला बाहेर आपल्या कार्यामध्ये उपयोगामध्ये आणायची आहे। आपण ती शक्ती जी आहे, ती शक्ती खूप मर्यादित वापरतो। स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत की माणसामध्ये असणाऱ्या शक्तीचं माणसाला कधी म्हणजे त्याच्या लक्षातही आलेलं नाही की माझ्याजवळ एवढी शक्ती आहे। मारुतरायांच्या मध्ये जी शक्ती होती, ही मारुतरायांच्या मध्ये शक्ती केवढी उड्डाण करण्याची शक्ती होती। मारुतरायांना मनोजय नावाची सिद्धी प्राप्त झालेली आहे।
आणि रामाच्या कृपेनं, रामाच्या आशीर्वादानं, रामाच्या प्रेरणेनं आणि रामकृपेच्या दर्शनानं मारुतरायांना ही जी प्रेरणा शक्ती जी त्यांच्यामध्ये मिळालेली आहे, मनोजय नावाची सिद्धी आहे. आणि ही मनोजय नावाची सिद्धी ही समर्थांनाही प्राप्त होती. आपल्या मुलांसाठी मुद्दाम एक छोटीशी कथा सांगतो की ही मनोजय नावाची शक्ती काय असते या विषयाच्या अनुषंगानं सांगतो की सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, ती शक्तीमध्ये आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये पण ती मनोजय नावाची शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये असं येतंय की या राज्याभिषेकाला समर्थांचं दर्शन घडावं, समर्थ रामदासांची भेट व्हावी, असं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये येतं त्यावेळेला नुसतं स्मरण छत्रपती शिवाजी महाराज करतात. आणि चिंतन केल्याबरोबर, स्मरण केल्याबरोबर आपल्याला असं कदाचित काहीतरी चमत्कार वाटेल, पण तो चमत्कार नाही, हे प्रत्यक्ष घडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला समर्थांनी मनोजय नावाच्या सिद्धीचा उपयोग करून स्वतः समर्थ हे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना तिथे जाऊन आशीर्वाद देत आहेत. हे का सांगितलं तर आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये ती शक्ती आहे, पण आपल्याला त्या शक्तीचं विस्मरण झालंय. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, मारुतरायांना सुद्धा एकदा शक्तीचं विस्मरण झालं होतं, अशी रामायणामध्ये कथा आहे. आणि ऋषींनी काय केलं, ती मारुतरायांची शक्ती फक्त त्याला दाखवून दिली, त्यांना फक्त शक्तीनं त्यांनी दर्शन घडवून दिलं. आणि शक्तीचं दर्शन घडवून दिल्यानंतर मारुतरायांनी असं समुद्र पार करून तिकडे उड्डाण केलं. अशी जी कथा सांगितली जाते, या कथेतून आपण ते घ्यावं की आपल्यामध्ये पण ती शक्ती आहे. स्मरण शक्ती त्याला म्हणतात. आता हा तर नेहमीचा शब्दप्रयोग आहे की नाही, हा काही नवीन शब्दप्रयोग नाही आहे. प्रत्येकाच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे ना कुठेतरी काहीतरी विसरत असतो, कुठे काहीतरी आपलं राहत असतं. म्हणजे काय झालेलं असतं, त्या स्मरणापासून म्हणजे आठवणीपासून आपण कुठेतरी दूर गेलेलो असतो. ते स्मरण अंतःकरणामध्ये, मनामध्ये सतत जागं राहण्यासाठी आपल्याला रोज अभ्यास करावा लागतो, रोज वाचन करावं लागतं, रोज पाठांतर करावं लागतं. अभ्यासाचं चिंतन हे मनामध्ये सतत असलं पाहिजे. म्हणून अभ्यास करत असताना हाही अभ्यास आपण करावा की कवी आणि समर्थांना जो कवी आपल्यासमोर ठेवायचा आहे, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कुशलता जी आहे ना, ही प्रत्येकामध्ये आहे की नाही. प्रत्येक जण सुंदर अशा प्रकारची कुशलता बाळगून असतो, त्याच्याजवळ ती असते सुद्धा. फक्त त्या कुशलतेचं त्याला स्मरण नसतं, माहिती नसते, आणि ती कुशलतेपासून तो कुठेतरी दूर गेलेला असतो. कुशलता म्हणजे काय तर कुशलता म्हणजे काहीतरी चांगलं करून दाखवण्याची आतमध्ये असणारी जी शक्ती आहे, काहीतरी करण्याची आतमध्ये एक सुंदर अशा प्रकारची शक्ती परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली असते. आणि ही कुशलता आपल्याजवळ असते, फक्त तिचं स्मरण आपल्याला नसतं, तिची आठवण आपल्याला नसते. आणि ती आठवण समर्थ या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला इथे करून देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.